नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025 ते 26 साठी केंद्र सरकारने नवीन हमी भाव जाहीर केले आहेत। सोयाबीन, कापूस, कारळे, नाचणीसह 14 पिकांच्या हमी भावात मोठी वाढ झाली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पिकानुसार हमी भावातील बदल, शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमी भाव का मिळत नाही याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। चला तर सुरू करूया। नवीन हमी भाव जाहीर केला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला। कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हे हमी भाव ठरवण्यात आले आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार सर्व पिकांचे हमी भाव उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% जास्त ठेवण्यात आले आहे। प्रमुख पिकांचे हमी भाव 2025 ते 26। सोयाबीन 4892 वरून 5328 रुपये, वाढ 436 रुपये, 8.9%। कापूस मध्यम धागा 7121 वरून 7710 रुपये, वाढ 589 रुपये, 8.3%। कापूस लांब धागा 7521 वरून 8110 रुपये, वाढ 589 रुपये, 7.8%। तूर 7550 वरून 8000 रुपये, वाढ 450 रुपये, 6.0%। नाचणी रागी 4290 वरून 4886 रुपये, वाढ 596 रुपये, 13.9%। कारळे 8717 वरून 9537 रुपये, वाढ 820 रुपये, 9.4%। याशिवाय ज्वारी, भुईमूग, तीळ, सूर्यफूल यामध्येही चांगली वाढ झाली आहे। पण भात आणि मूग या पिकांमध्ये केवळ 3% ते 1% एवढीच वाढ झाली आहे। हमी भाव विरुद्ध बाजारभाव। शेतकरी बांधवांनो, हमीभाव जाहीर झाला तरी प्रत्यक्ष बाजारभाव अनेकदा खूपच कमी असतो। उदाहरणार्थ, सध्या सोयाबीनचा बाजारभाव सुमारे 4300 रुपये आहे, तर हमीभाव 5328 आहे। कापसाचा बाजारभाव 7000 ते 7200 आहे, पण हमीभाव 8110 आहे। तुरीचा बाजारभाव 6800 ते 7300 आहे, तर हमीभाव 8000 आहे। शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही? सरकार हमीभाव जाहीर करते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यात अनेक अडचणी येतात। मर्यादित सरकारी खरेदी फक्त 15% ते 35% पिकेच सरकार खरेदी करते। आयात धोरण मोठ्या प्रमाणावर तूर, मूग, तेलबिया आयात झाल्याने दर कोसळतात। कायदेशीर संरक्षण नाही, हमीभाव फक्त कागदोपत्री राहतो। खाजगी व्यापाऱ्यांचे वर्चस्व, शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागतो। निष्कर्ष व शेतकऱ्यांसाठी सूचना काय आहे? 2025 ते 26 च्या खरीप हमीभावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे। पण केवळ हमीभाव जाहीर करून फायदा होत नाही, तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी बाजारभावावर लक्ष ठेवून योग्य वेळी विक्री करावी। सरकारी खरेदी योजना आणि ऑनलाईन नोंदणीचा लाभ घ्यावा। शासनाने हमीभावाला कायदेशीर दर्जा देणे, आयात धोरण नियंत्रित करणे आणि खरेदी वाढवणे हाच खरा उपाय आहे। तर शेतकरी बांधवांनो, खरीप 2025 ते 26 चे नवे हमीभाव जाणून घेतले। या निर्णयामुळे तुमच्या पिकाला किती फायदा होईल याबद्दल तुमचे मत नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।